आजकाल आपण ज्या लग्न समारंभांना जातोय, ती अतिशय सुंदर अशी लग्न समारंभ होतात. म्हणजे खूप दिमाखदार, अतिशय आलिशान, नेत्रदीपक असा तो सोहळा असतो. सगळं काही अतिशय सागर संगीत, अतिशय डोळे दिपवणारं असतं. पण खरं सांगू का? काही दिवसानंतर अशा आपण ज्या लग्न समारंभांना आपण अटेंड केलेलं असतं किंवा त्यांच्याबद्दल ऐकलेलं असतं. काही दिवसानंतर जेव्हा आपल्याला अशी बातमी कानावर येते आपल्या, की ती लग्न अगदी एका महिन्याभरसुद्धा टिकू शकलेली नाहीत. तेव्हा प्रश्न पडतो, की ह्या झगमगाटाला मग काही अर्थ होता? काय अर्थ काय होता ह्या सगळ्या नेत्रदीपकतेला? म्हणजे एका झगमगाटाच्या मागे नेमकं कुठलं सत्य, कुठली वास्तविकता दडलेली आहे? कुठलं प्लास्टिकचं हास्य दडलेलं आहे? हे खरंच कळत नाहीये. तुम्ही एकमेकांवर प्रेम करा, एन्जॉय करा, सगळं सागर संगीत करा, झगमगाट करा, सगळं करा. पण त्या मुळाशी प्रेम असू द्या. कारण ज्यांची मुळं, ज्या झाडांची मुळं जमिनीमध्ये घट्ट रोवलेली असतात ना, ती झाडं वादळामध्ये सुद्धा उन्मळून पडत नाहीत. प्रेमाची मुळं जर घट्ट असतील, एकमेकांबद्दलच्या विश्वासाची मुळं घट्ट असतील, तर ते झाड, ते लग्न कधीही कोलमडणार नाही. आता विश्वास आणि प्रेम हे उमलायला, फुलायला थोडा त्याला वेळ तर द्या. अगदी 1 महिना, 6 महिने, वर्ष हा काही योग्य पिरियड नाही आहे. त्याला थोडासा एक वेळ द्या स्पेसिफिक. काही वर्ष जाऊ द्या, काही वर्ष ते लग्न मुरू द्या आणि त्यानंतर ठरवा, की खरोखरच आपण इथे राहणं योग्य आहे की अयोग्य आहे. मला खात्री आहे ते योग्यच असेल. तो निर्णय तुमचा योग्यच असेल.